काय प्रकार आहे? हा लाल बिंदू पुन्हा पुन्हा मूव्ह का करतोय? हा? लाल बिंदू कुठे गायब झाला? हे जे काही आहे माझ्या दिशेनेच येते. हॅलो, CID ब्युरो. मॅडम, माझ्या मित्राची मदत करा. त्याचा जीव धोक्यात आहे. जीव धोक्यात आहे? काय झालं तुमच्या मित्राला? मॅडम, शशांक काल रात्रीपासून गायब आहे. आमचं सगळीकडे शोधून झालं. तुम्ही मिसिंग कंप्लेंट दिली आहे? त्याने काहीच होणार नाही मॅडम. त्याचा काहीच उपयोग नाही. मला माहिती आहे की त्याला नक्कीच काहीतरी झालंय. काल रात्री तो मुंबईतल्या कुठल्या तरी सुंदरनगर एरियामध्ये फॉक्स हंटिंग साठी गेला होता. काय? मुंबईत कोल्ह्यांची शिकार? हे ऐक, जर तू CID सोबत मस्करी करायचा प्रयत्न करत असशील तर तुला हे महागात पडणार आहे. 2 मिनिटं लागतील तुझं लोकेशन ट्रॅक करायला आणि जेलमध्ये टाकायला. मी खरंच गंमत नाही करत आहे सर. खरंच त्याचा जीव धोक्यात आहे सर. तुम्ही प्लीज जा आणि त्याला शोधा. नाव विचार त्याचं. काय नाव आहे तुमचं? सर, माझं नाव राजीव कुमार आहे. राजीव, हे फॉक्स हंटिंग हा काय प्रकार आहे? सर, मी तुम्हाला ते सगळं नंतर सांगतो, पण त्याआधी काही अघटित घडू नये. तुम्ही प्लीज सुंदरनगरला जा आणि त्याला शोधा. राजीव, हे बघा. हॅलो राजीव, हॅलो. सर 1 मिनिट. ती गाडी आज बिल्डिंग मध्ये दिसली मला. सर, शशांकच्या गाडीचा नंबर तर हाच आहे. सर, ही शशांकची गाडी आहे तर मग शशांक पण इथेच कुठेतरी असला पाहिजे. ओ माय गॉड. ही इज डेड सर. म्हणजे राजू बरोबर बोलत होता. त्याला माहित होतं की शशांकच्या जीवाला धोका आहे. याचा अर्थ राजूला माहित असणार की कोण शशांकचा जीव घ्यायला टपला होता. पूर्वी जरा राजूला फोन कर. सर. हा, एकूण 2 गोळ्या सापडल्या सर. .38 कॅलिबर. सर हा राजीव फोनच उचलत नाहीये. सर, असं तर नाही ना की राजीवचा जीव पण धोक्यात आहे? सर एक गोष्ट समजत नाहीये सर. शहराच्या अशा गजबजलेल्या ठिकाणी कोणी कोल्ह्यांची शिकार करायला काय येईल सर? शिकाऱ्याचीच शिकार झाली. मला तर इथे दूर पर्यंत एकही कोल्हा दिसत नाहीये. रेडी पंकज, जरा गप्प बसा. हे फॉक्स हंटिंग म्हणजे सिक्रेट कोड असणार आणि याचं गुपित फक्त राजीवच सांगू शकेल. राजीवच्या घरी जाऊनच माहिती मिळू शकेल. He's dead. सर राजीवच आहे सर.
याने मित्राचा जीव वाचवण्यासाठी फोन केला होता आणि खुन्याने ह्यालाच मारून टाकलं. आणि सर कदाचित त्याच बंदुकीने मारलंय. हे बघा, .380च्या बुलेट शेल्स अगदी तशाच आहेत जशा शशांकच्या बॉडीजवळ सापडल्यात. मला तर हा दुश्मनीतून झालेला खून वाटतोय. खुन्याची राजीव आणि शशांकची खूप मोठी दुश्मनी असणार. खुन्यापर्यंत पोहोचायचं असेल तर पुरावे पण इथूनच मिळतील. सर इथे तर बरीच पझल बुक्स आणि गेम्स आहेत. सर कम्प्युटरवर पण खूप सारे पझल्सचे गेम आहेत. हो, असं वाटतं या राजीवला कोडी सोडवण्याचा छंदच होता. हे बघा ना, त्याच्या या लॅपटॉपवर पझल गेम्सची वेबसाईटच ओपन आहे. पण सर या पझल गेम्सच्या वेबसाईटमध्ये असं आहे तरी काय? पूर्वी मला असं वाटतं की ही वेबसाईट म्हणजे का ग्रुपसारखी आहे, पझल प्रेमींचा ग्रुप. या वेबसाईटवर जितके लोक रजिस्टर आहेत त्यांना नक्कीच कोडी सोडवायला आवडतात. हे बघ ना, इथे बघ, हे पझल गेम्सचे फोटो देखील टाकलेले आहेत. आणि या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पझल्स गेमबद्दल एकंदरीत चर्चा झालेली दिसते यांची. अरे हे काय, हा शशांक पण या वेबसाईटचा मेंबर होता. अरे हो सर, पण तसा जुना मेंबर नाही आहे हा. ह्याने मागच्या महिन्यातच वेबसाईट जॉईन केली आहे. सर याचाच अर्थ की फॉक्स हंटिंग म्हणजे कोड आहे जे सोडवल्यानंतरच आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचता येईल. हो पंकज, आणि असं वाटते की या फॉक्स हंटिंगचा पुढचं निशाण आपल्याला या शशांकच्या घरीच मिळणार आहे. या दरवाजाला तर कुलूप आहे. शशांक इथे एकटाच राहायचं वाटतं. कमाल झाली, आज तर शशांकच्या घरी खूपच पाहुणे येत आहेत. दादा नमस्कार. कोण? विकास, तू आलास का? तुम्हाला जो हवाय तो मी नाहीये. मी इन्स्पेक्टर दया, CID मधून. CID ऑफिसर दया? अहो, तुमचं तर खूप नाव ऐकलंय, खूप किस्से ऐकलेत तुमच्याबद्दल. शाब्बास, असंच देशाचं नाव मोठं करत राहा. थँक्यू. आम्ही इथे सर्व शशांकजींना भेटायला आलो होतो. शशांक? काय हो. झालं शशांकला? काही झालं नाहीये त्याला. आणखी कोणी आलं होतं शशांकच्या घरी? हो, 20-25 मिनिटांपूर्वी कोणीतरी आलं होतं इथे. या इलेक्ट्रॉनिक वस्तू, हे मॅन्युअल्स, हे सगळं बघून तर असं वाटतंय की शशांक मोठा इंजिनियर होता. एखाद्या खास अशा नवीन गॅजेटच्या इनोव्हेशनसाठी काम करत होता. हो सर, इथे बघा ना, कितीतरी सर्किट बोर्ड आणि इथे शॉर्ट वेव्ह रेडिओ सुद्धा आहे. हे बघा सर. या ठिकाणी ज्या प्रकारे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे, असं वाटतं की आपल्या आधी कोणीतरी येऊन गेलेलं आहे. काही सापडतंय का ते बघायला. कदाचित तो एखादी खास वस्तू शोधायला आला होता. सर कदाचित हा तोच माणूस नाही ज्याच्याबद्दल काका सांगत होते, जो आपल्या आधी आला होता. आणि या घराची चावी तर नसेल ना त्याच्याकडे? असू शकते. त्या खुन्याकडे शशांकच्या घराची चावीच असू शकते. शक्य आहे. पण महत्वाचं तर हे आहे की तो इथे आला कशाला होता, आणि जे काही शोधायला आला होता ती गोष्ट त्याला मिळाली असेल की पण नाही. सर इथे केवढं तरी सामान आहे. आपल्याला कळणार कसं की ह्यातलं सामान गायब झालंय की नाही? पूर्वी तुला आधी हे शोधायचंय की राजीव आणि शशांक हे किती चांगले मित्र होते ते, आणि कोणत्या कोड्यात फसले होते ज्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य गमवावं लागलं. सर राजीव आणि शशांक तर जिवंत नाहीयेत. मग आपल्याला कसं कळणार की
त्यांच्यात किती मैत्री होती? समजेल पंकज, पझल गेम्सच्या वेबसाईटच्या बाकीच्या मेंबर्स कडून समजेल आपल्याला. बरं मला सांगा तुम्ही लोक, तू, रॉनी, आशिष आणि प्रकाश, शशांक आणि राजीव बरोबर त्या वेबसाईटवर नेहमीच बोलायचा का? हो सर. बरं तुम्हाला कोणावर संशय आहे का की ज्याने या दोघांचा खून केला असेल? माहित नाही सर. अजय, हे तर नक्की माहित असेल की हे फॉक्स हंटिंग काय प्रकार आहे? सर तुम्हाला फॉक्स हंटिंग बद्दल कसं माहिती आहे? एवढं तर माहितीच आहे की याचा अर्थ कोल्ह्याची शिकार तर नाहीये. काय अर्थ आहे तो सांग. चल सर त्याचा अर्थ समजवता येणार नाहीये, ही एक मोठी गोष्ट आहे. सुरू कर, ऐकतोय आम्ही. सर हल्लीच एका महिन्यापूर्वी शशांक आमच्या वेबसाईटचा मेंबर झाला होता, पण त्याला आमच्यासारखी पझलची आवड नव्हती. मग सर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गॅजेट्सची आवड होती आणि तो आमच्या समोर एक चॅलेंज ठेवायचा की एक असा कोड ठेवेल जे आम्ही कधीच सोडवू शकणार नाही. असं? तर मग काय कोड होतं ते? सर त्याने एक स्वतःचं शॉर्ट वेव्ह रेडिओ तयार केलं होतं आणि वेगवेगळे स्टेशन चेक करता करता तो एका खास स्टेशनवर येऊन थांबला, ज्या स्टेशनचं नाव होतं नंबर स्टेशन. नंबर स्टेशन? हे असं नाव तर कधी ऐकलं नाही. मला सांगा, याच्यावर नवीन गाणी वाजतात की जुनी गाणी? सर विचित्र गोष्ट अशी होती की त्या स्टेशनवर कोणतीच गाणी वाजत नव्हती, फक्त त्याच्यावर काही नंबर्स यायचे. असं कोणतं रेडिओ स्टेशन आहे ज्यावर फक्त नंबर्सच येतात? सर नंबर्स पण नेहमी नाही यायचे, ते एका ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेतच यायचे. सर मला वाटतं नंबर्सच्या माध्यमातून कोणी एक कोणासाठी तरी स्पेशल मेसेज पाठवते, सिक्रेट मेसेज. शशांकने त्यांचे काही ब्रॉडकास्ट सीझन रेकॉर्ड केले होते आणि त्यातल्या नंबरचा त्याने तोडगा काढायला सांगितला आम्हाला, जेणेकरून कळेल की कोणता गुप्त संदेश पाठवला जातोय. बरं मग अर्थ लावला का तुम्ही या नंबरचा? नाही सर, त्या नंबरचा आम्हाला अर्थ नाही लावता आला, पण राजीवने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की त्याला या वेबसाईटच्या नंबरचा अर्थ कळलाय. मग काय अर्थ होता त्या नंबरचा? सर ते तर राजीवने कधीच आम्हाला सांगितलं नाही सर, पण यानंतर राजीव आणि शशांक याबद्दल फक्त दोघंच बोलायचे सर. अरे पण आपण फॉक्स हंटिंग बद्दल बोलत होतो, त्याबद्दल सांग. फॉक्स हंटिंग हे ट्रान्समीटर हंटिंगचं दुसरं नाव आहे. ट्रान्समीटर हंटिंग म्हणजे जेव्हा विशिष्ट पद्धतीने रेडिओ ट्रान्समीटरच्या लोकेशनला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आमच्या भाषेत फॉक्स हंटिंग म्हणतात. म्हणजे शशांक नक्कीच या रेडिओ स्टेशनचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण कोणीतरी असा होता ज्याची इच्छा होती की शशांकने रेडिओ स्टेशन पर्यंत पोहोचू नये आणि म्हणून त्याने शशांकचा खून केला. आशिष, त्या नंबरची रेकॉर्डिंग पाहिजेत आम्हाला, जेवढी असतील तेवढी. तर ही आहे आमची CID टीम. हे इन्स्पेक्टर अभिजित, Of course, इन्स्पेक्टर sir. दया. देशातल्या सर्वात हरहुन्नरी ऑफिसर्सना कोण ओळखत नाही. हाय, हा लोकेश आहे, लिंग्विस्टिक आणि गणिताचा एक्सपर्ट. भाषा आणि अंकगणिताचं एवढं ज्ञान आहे याच्याकडे जेवढे अंक तुम्हालाही माहित नसतील. तर लोकेशजी काय वाटतं तुम्हाला, हे मोबाईल आणि इंटरनेटच्या दुनियेत कोणी नंबर स्टेशनचा उपयोग कशासाठी करेल? मेसेज पाठवायला? अभिजित सर, या अशा नंबर स्टेशनचा उपयोग खूप आधीपासून होत आलाय. अगदी दुसऱ्या महायुद्धात सुद्धा बऱ्याच देशातले सैनिक ही टेक्निक वापरायचे त्या एजंट्स पर्यंत पोहोचण्यासाठी जे दुसऱ्या देशांमध्ये आहेत. होय, मला मान्य आहे की सध्या मोबाईल इंटरनेटचा हा काळ आहे, पण मोबाईल इंटरनेटवरून पाठवलेले मेसेजेस अगदी सहजपणे ट्रेस होऊ शकतात. एक्झॅक्टली, म्हणूनच तो त्याच पद्धतीचा वापर करतोय दुसऱ्या महायुद्धातली. आता लोकेशला हे शोधून काढायचंय की त्या नंबरच्या मागे खरं गुपित काय आहे. शुअर सर. मला सांगा, हे मेसेजेस कोणत्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आले होते? 3.22 नॅनोहर्ट्झ. सर, या रेडिओ स्टेशनवरून तर कोणताच नंबर बोलला जात नाहीये. याचं कारण मी सांगतो. नक्कीच आरोपीला कळलं असेल की या केसचा तपास CID करतोय, त्यामुळेच त्याने त्याचा मेसेज पोहोचवायचा मार्ग किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी बदलली असेल. मग नवीन स्टेशन शोधायला कितीचा वेळ लागणार? खूपच कठीण आहे दया. एक नवीन चॅनल शोधणं म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखं आहे. कदाचित महिना किंवा वर्ष लागू शकतं. नाही लोकेश, आपल्याकडे एवढा वेळही नाहीये. एक काम करूया, आधीचे रेकॉर्डेड मेसेजेस ऐकूया. मिस्टर लोकेश, हे मेसेजेस आठवड्यातनं 4 वेळा पाठवतात. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी. हा मेसेज पहिल्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारी ब्रॉडकास्ट झाला होता त्या नंबर स्टेशनवर. एक 9 4 2 3 4 5 7 0 9 3 5
6 7 2 7 1 1 5 2 1 8 0. हे गुरुवारचे. मला सांगा, हे मेसेजेस चारही दिवशी एका ठराविक वेळेवर आले होते की वेगवेगळ्या टायमिंगवर? एकाच वेळी रात्री 12 वाजता आणि नंतर प्रत्येक 2 तासांनी तेच नंबर्स रिपीट केले गेले होते. आणि मला सांगा, याच्या पुढच्या आठवड्यातले नंबर्स हेच होते की काही वेगळे होते? नंबर्स वेगळे होते, पण पॅटर्न तोच होता. सोमवारी 13 नंबर आणि मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी 6 नंबर. याचा अर्थ स्पष्ट आहे, जो कोणी आरोपी आहे तो रोज वेगवेगळे मेसेजेस पाठवतोय. आणि हे जे मेसेजेस पाठवले जात आहेत ते एकच मेसेज 4 तुकड्यांमध्ये तो पाठवतोय. लोकेश सर, 1 मिनिट फक्त. मला काही समजलं नाही, तुम्ही प्लीज परत सांगाल का? मी सांगतो ना. तू कोरा कागद दे जरा. समजा हा पूर्ण कागद एक मेसेज आहे, एक मेसेज. त्याचे आपण 4 भाग करूया. आता या कागदाचे मी 4 भाग केले, 4 तुकडे, म्हणजेच एका मेसेजचे 4 तुकडे झाले, बरोबर? आता हे बघा. हा मेसेज सोमवारचा, हा मेसेज मंगळवारचा, बुधवारचा आणि हा गुरुवारचा. आता हे मंडे, ट्यूसडे, वेनसडे आणि थर्सडे हे 4 भाग जेव्हा एकत्र यायचे तेव्हा एक पूर्ण मेसेज समोरच्या पर्यंत पोहोचायचा, बरोबर ना लोकेश? आता या नंबर्स वरून काय वाटतं तुला? काय अर्थ असेल याचा? सर, या नंबर्सच्या मागे दडलेलं रहस्य शोधण्यासाठी मला 1 टाइम पॅडची मदत घ्यावी लागेल. 1 टाइम पॅड हे काय? सर, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ही टेक्निक वर्ल्ड वॉर 2 मध्ये वापरली जायची. त्यावेळी प्रत्येक देश आपल्या गुप्तहेरांना एक 1 टाइम पॅड द्यायचे, ज्यामुळे ते जे कोड्स आहेत त्यांना डिसायफर करायचे, जेणेकरून त्यांना सूचनेमागचा अर्थ कळायचा. यालाच म्हणतात 1 टाइम पॅड. म्हणजे राजीव आणि शशांकच्या हाताला हे 1 टाइम पॅड लागलं होतं तर, आणि म्हणूनच ते अशा कोडपर्यंत पोहोचू शकले जे त्यांच्यासाठी जीव घेणं ठरलं. ठीक आहे, या राजीव आणि शशांकच्या घरी जाऊनच आपल्याला माहिती मिळेल या 1 टाइम पॅडची. हॅलो अभिजित सर, इथे तर कोणताच असा कागद नाहीये. तुम्हाला कोणता कागद सापडलाय? आम्ही शशांकच्या घरीच आहोत, बघतोय आता. कोण शशांक? कोण आहात तुम्ही? अरे तुम्ही या 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 ओळखलात का मला? इन्स्पेक्टर दया. हा, असं CID ऑफिसर. तुम्ही इथे तुमचं काही काम होतं का? हो, शशांक माझी इलेक्ट्रिक केटल घेऊन आला होता काही दिवसांसाठी, तीच न्यायला आलो होतो मी. पंकज, जा तिकडे बघ, एखादी इलेक्ट्रिक केटल आहे का? सर, ही इलेक्ट्रिक केटल तर शशांकची आहे. ऑनलाईन मागवली आहे त्याने, सोबत बिल पण आहे. असं कसं? ही इलेक्ट्रिक केटल तर माझीच आहे. मला वाटतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. ही किटली तर शशांकनेच मागवलेली होती. असं नाही होऊ शकत दया, माझा कोणताही गैरसमज झाला नाहीये. तुमचे हे ऑफिसर एकतर खोटं बोलतायत किंवा यांना माझ्यासारखं काही दिसत नाही. तुम्ही उद्धटपणे का बोलताय? मला व्यवस्थित दिसतं आणि मी खोटं का बोलेन? इथे बिल्स आहेत. हे इलेक्ट्रिक केटल, इलेक्ट्रिक कॉम्पोनेंट्स, हे सर्किट बॉक्स आणि हे सोबत पुस्तकांचं बिल. काय म्हणाला? शशांकने पुस्तकं मागवली होती? पुन्हा एकदा खोटं बोलताय अहो, तुम्ही. मी का खोटं बोलेन? माझ्या हातात बिल्स आहेत. शशांक पुस्तकं विकत घेऊच शकत नाही. एक मिनिट, तुम्ही हे खात्रीने कसं सांगताय? कारण त्याला डिस्लेक्सिया आहे. डिस्लेक्सिया? हो, डिस्लेक्सिया हा आजार ज्या माणसाला असतो त्यांना वाचन करायला अजिबात आवडत नाही. मग शशांक पुस्तकं विकत का घेईल? पंकज, ती पुस्तकं शोध जरा. सर, पुस्तकं तर नाही आहेत, फक्त हा रिकामा बॉक्स आहे. हो, याचा अर्थ तो खुनी
इथे पुस्तकं शोधायला आला होता. आणि ती पुस्तकं म्हणजेच वन टाइम पॅड आहे असं मला वाटतंय. एकूण ही किती पुस्तकं आहेत? 4 आठवड्यांसाठी 4 पुस्तकं. कोणती पुस्तकं आहे ती? म्हणजे ही आहे ती 4 पुस्तकं जी शशांकसाठी OTPचं काम करत होती. बाय बाय सन, हाय लाईक अ काइट, द ग्रेट सायबर हाइस्ट, द स्टोन एज. आणि याच पुस्तकांमध्ये ते मेसेजेस पण असणार जे खुणी एकमेकांना पाठवत होते. सर सोमवारी हे लोक 13 नंबर पाठवतात. म्हणजे या 13 नंबर्सचा अर्थ या पुस्तकांमधून कळेल. अगं कळेल नाही पूर्वी, अर्थ कळलाय असं समज. म्हणजे बघ, आपल्या माणसांच्या बोटांचे ठसे, फिंगरप्रिंट्स एकसारखे कधीच नसतात, कोणाचेच नसतात एकसारखे. तसंच प्रत्येक पुस्तकाचा स्वतःचा एक ISB नंबर असतो, इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. आणि तो 2 पुस्तकांचा कधीच सेम नसतो. आणि ISB नंतर 13 आकड्यांचा असतो. पुस्तकाच्या मागच्या बाजूला हा बारकोड दिसतोय ना, त्याच्या खाली लिहिलाय बघ. याला पुस्तकाचा बारकोड पण म्हणू शकतो आपण. तसा हा नंबर 2ऱ्या किंवा 3ऱ्या पानावर पण लिहिलेला असतो, ISB नंबर. सर म्हणजे हा ISB नंबर इंटरनेटवर सर्च करून खुनाला सगळ्यात आधी हे कळतं की कोणतं पुस्तक विकत घ्यायचं. अगदी बरोबर. आणि नंतर त्या पुस्तकाच्या ISB नंबर वरून ते लोक त्यांच्यासाठीचा गुप्त संदेश शोधतात. असं असेल तर पहिल्या सोमवारी जो ISBC नंबर पाठवला गेला होता तो आहे हा 194234570935 पूर्वी जरा त्यात बघ ना तू. या 4 पुस्तकांपैकी हा ISBN नंबर कोणत्या पुस्तकाचा? सर हा ISB नंबर बाय बाय सन पुस्तकाशी मॅच होतोय. येस. अरे वा सर, हे तर खूप सोपं आहे. हे तर लहान मुलाला पण समजेल. एक्झॅक्टली. अशा प्रकारे आठवड्यातले उरलेले 3 नंबर सुद्धा आपण सहज डिकोड करू शकतो. म्हणजे सोमवारच्या दिवशीचा त्यांना सिक्रेट मेसेज कळला होता, पण बाकी 3 दिवसांमध्ये पुस्तकाच्या पान नंबरवरून, ओळीचा नंबर आणि शब्द क्रमांकावरून त्यांना त्या मेसेजचा अर्थ कळतो. सर हा मंगळवारचा मेसेज 923405, 92 पान क्रमांक 34 ओळ 05 शब्द, म्हणजेच 92 नंबरच्या पानावर 34 नंबर ओळ 5वा शब्द. आणि हेच पुढच्या आठवड्यात एक नवीन पुस्तक आणि एक नवीन मेसेज. पूर्वी सर पहिल्या आठवड्यातला काय मेसेज आहे? सर या बाय बाय सन पुस्तकानुसार पहिल्या आठवड्याचा मेसेज हा आहे की किडनॅप, मनी बॅग्स आणि ज्युनियर. किडनॅप, मनी बॅग. सर हे 2ऱ्या आठवड्याचं पुस्तक होतं ज्याचं नाव आहे द ग्रेट सायबर हाइट्स. आणि याचा मेसेज होता रॅन्समवेअर आणि बुधवारी अटॅक आणि गुरुवारी शेवटचा मेसेज आला होता ट्रिंग 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 ट्रिंग. आणि 3ऱ्या आठवड्यातलं पुस्तक आहे हे आय लाईक अ काइट. हाय लाईक अ काइट. आणि त्यातला मेसेज आहे कन्साइनमेंट. कन्साइनमेंट. हो सर. बीच. बीच. साऊथ. साऊथ बीच. सर हे जे 4थं पुस्तक आहे या आठवड्यातलं पुस्तक, द स्टोन एज, यातला मेसेज आहे मंगळवारसाठी ब्लॅक फॉरेस्ट. ब्लॅक फॉरेस्ट. बुधवारचा आहे गोज. बस एवढंच आहे सर. इट्स इनकम्प्लीट. आज गुरुवार आहे सर. हा उरलेला मेसेज आज रात्री पाठवला जाईल. अभिजित, आतापर्यंत जे काही मेसेज आले आपल्याकडे
त्याचा नीट काटेकोरपणे अभ्यास करावा लागेल की हे नेमकं इथे काय शिस्त आहे. सर, हा पहिला मेसेज किडनॅप, मनी बॅग आणि ज्युनियर, यावरून असं वाटतं की हा मेसेज अजिंक्यसाठीच आहे. तो अजिंक्यसाठीच आहे दया, कारण अजिंक्यच बॉलिवूड मधला सगळ्यात मोठा फायनान्सर आहे आणि त्याचं टोपण नावही मनी बॅग आहे. किडनॅप, मनी बॅग आणि ज्युनियर, कदाचित कोणीतरी अजिंक्यच्या मुलाचं अपहरण करायचा डाव रचतोय. ज्युनियर, हो शक्य आहे, नक्कीच होऊ शकतं अभिजीत. मग पुढचा मेसेज आहे रॅन्समवेअर अटॅक ट्रिंग ट्रिंग. अरे ही ट्रिंग ट्रिंग तर आपल्याकडची सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कदाचित हे असं तर नाही की ही गँग या कंपनीवर रॅन्समवेअर अटॅक करणार आहे. सर, हे रॅन्समवेअर अटॅक म्हणजे? याचा अर्थ ट्रिंग ट्रिंग कंपनीचा डेटा आणि सर्व्हर कोणीतरी हॅक करणार आहे आणि हॅक केल्यानंतर फ्री करण्यासाठी ते लोक ट्रिंग ट्रिंग कंपनीकडून रॅन्सम घेणार. अच्छा, म्हणजे याला म्हणतात रॅन्समवेअर अटॅक. पण सर, अशी कोणतीच बातमी आली नाहीये की ट्रिंग ट्रिंग कंपनीवर असा कोणता सायबर अटॅक झालाय. सर, माझ्याकडे पण ट्रिंग कंपनीचं सिम कार्ड आहे, पण रेंजचा तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि सर, तिसरा मेसेज आहे कन्साइनमेंट साऊथ बीच. यावरून असं वाटतं की साऊथ बीचवर एखादी बेकायदेशीर कन्साइनमेंट आली आहे किंवा असं काही घडणार असेल. ब्लॅक फॉरेस्ट कोज. अभिजीत, दया, या क्रिमिनल्सचा नेमका प्लान काय? आज रात्री 12 वाजायच्या आत सोक्षमोक्ष लावावा लागेल आणि रात्री 12 वाजता जो नंबर ब्रॉडकास्ट होणार आहे तो काही एक करून आपण थांबवायला हवा. दया, तू एक काम कर, त्या अजिंक्यच्या घरी जा आणि माहिती घे की त्याचा मुलगा ठीक आहे की नाही. अभिजीत, ट्रिंग ट्रिंग कंपनीमध्ये जा, त्यांना सावध कर, त्यांना सांग त्यांच्यावर कदाचित सायबर अटॅक होणार आहे, रॅन्सम अटॅक. आणि पंकज, तू साऊथ बीचवर जा आणि चेक कर एखादी कन्साइनमेंट आली आहे का किंवा एखादी नवीन कन्साइनमेंट येणार आहे का. पूर्ण माहिती हवी आहे मला. हो सर. मी कुठे जाऊ सर? आपण कुठेही जाणार नाही. आपण तिघं इथेच थांबणार आहोत आणि हे माहिती करणार आहोत की या गँगला कसं माहित पडलं की शशांक आणि राजीवने त्यांचे सगळे मेसेजेस डिकोड कसे केले. पर्सनल फाइल्स आर एन्क्रिप्टेड. एन्क्रिप्टेड? सर, कोण आता आपण? कोणाला भेटायचंय तुम्हाला? सध्या सर्वात सिनियर कोण आहे ऑफिसमध्ये? सर, सगळे सिनियर्स ऑफिसमध्येच आहेत. सीईओ आणि कंपनीचे मालक सुद्धा इकडेच आहेत, पण सध्या ते एका महत्वाच्या मीटिंग मध्ये व्यस्त आहेत. कुठे चालली आहे मीटिंग? हे बघा, आता तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. कुठे चालू आहे मीटिंग? सर, ते तिकडे कॉन्फरन्स रूम मध्ये. या अटॅक बद्दल कोणाला काही कळता कामा नये. मीडियावाल्यांना तर अजिबात नाही, नाहीतर मार्केटमध्ये आपलं नाव खराब होईल. ही माहिती आपल्यातच राहायला हवी, समजलं? थँक्यू. जे व्हायला नको होतं तेच झालं. ते लोक यशस्वी झाले या हल्ल्यामध्ये. हॅलो दया. आता बघूया शशांक नंतर आणखी कोण कोण या वेबसाईटचे मेंबर बनले आणि तो यांच्यापैकीच एक कोणीतरी आहे ज्याने शशांक बद्दल त्या गँगला पूर्ण माहिती दिली आहे. सर, शशांक नंतर आणखी दोघांनी जॉईन केलंय, कवी आणि रॉनी. कवी आणि रॉनी, जरा त्यांच्या डिटेल्स दे मला. सर, हा कवी ठाण्यात राहतो आणि त्याचं पुस्तकांचं दुकान आहे. कवीचं पुस्तकांचं दुकान आहे म्हणजे त्याच्यासाठी ISB नंबर म्हणजेच इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर अरेंज करणं तर डाव्या हाताचा मूळ आहे. आणि तो रॉनी, तो काय करतो? सर, रॉनी पुण्यात एका कॉल सेंटरमध्ये काम करतो. नक्कीच या दोघांपैकीच एक आहे जो शशांक आणि राजीवच्या खुनाला कारणीभूत आहे आणि त्याला त्याच्या गँगची नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी पण माहित असणार. सर, जर का आपल्याला या गँगची नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी समजली मग एक पॉवरफुल ट्रान्समीटरच्या मदतीने आपण त्यांना सहज शोधू शकतो. लोकेश, नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी तर आपल्याला समजेलच, पण हा पॉवरफुल ट्रान्समीटर काय प्रकार आहे? सर, माझे काही कनेक्शन्स आहेत, त्यांना रिक्वेस्ट करून मी एक ट्रान्समीटर बनवायला सांगू शकतो. ग्रेट. मग वेळ वाया नको जायला. आणि फ्रेडी,
दयाला फोन करून विचार की अजिंक्यबद्दल काय माहिती मिळाली आहे. तुम्ही कॉफी घ्याल ना? नाही थँक्स. मला सांगा, तुमच्या घराभोवती ही एवढी सिक्युरिटी नेहमीच असते की आज काही महत्वाचा दिवस आहे? हो, ही सिक्युरिटी तर नेहमीच असते. तुम्हाला तर माहिती असेलच फॅन कसे असतात ते. कित्येकदा तर ते आवेशात घरातच घुसतात. हो असं का? अच्छा, अभिनेत्याच्या घरी तर त्याच्या चाहत्यांची रांग ही असणारच, पण एका फायनान्सरच्या हे जरा नवीन आहे. तुम्ही इथे येण्याचं कारण नाही सांगितलं. अरे हा, ते मी तुमच्या मुलाला अजितला भेटायला आलोय. अजितला? पण का? त्याने कोणता गुन्हा केलाय का? नाही 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 नाही, बस एक रुटीन इन्क्वायरी. म्हणजे? माफ करा, मी ते तुम्हाला नाही सांगू शकत. मी त्यालाच भेटून ते सांगेन. अजितची तब्येत बरी नाहीये. तब्येत बरी नाहीये? की त्याचं अपहरण झालंय? अपहरण? काय बोलताय तुम्ही? हे बघा अजिंक्यजी, त्या गुन्हेगारांच्या दबावाला घाबरून तुम्ही सीआयडीशी खोटं नका बोलू. आम्हाला टीप मिळाली की एक टोळी आहे जी तुमच्या मुलाला अजितला किडनॅप करणार आहे. अजित कुठे आहे सांगा तो मला. आत घरातच आहे. मला त्याला भेटायचं आत्ताच. रामू, आता तरी पटलं का? मी बोललो होतो की माझा मुलगा घरातच आहे आणि त्याची तब्येत बरी नाहीये. जा बाळा, खोलीत जाऊन आराम कर. एक मिनिट. तुझी टोपी काढ जरा. नको नको काढूस टोपी. का नाही? हा, काय बोललो मी? ऐकलं नाहीस का? टोपी काढ. नको. ऐकलं नाहीस का मी काय बोलतोय ते? हे तुझ्या कानाला काय लागलंय? हा, काय विचारतो का मी? तुम्हाला याच्या अपहरणाची जी टीप लागली ती अगदी खरी आहे, पण दुर्दैव हे की बरीच उशिराने मिळाली. याचं अपहरण तर 3 आठवड्यांपूर्वीच झालं होतं. 100 कोटी द्यावे लागले मला त्या अपहरणकर्त्याला माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी. आणि तरी त्या लोकांनी याला मारलं का? त्यांनी आधीच याचा एक कान कापून मला पाठवला होता आणि फोन करून धमकावलं की जर मी हे पोलिसांना सांगितलं तर माझ्या मुलाला तिथेच मारून टाकतील ते लोक. प्लीज मला माफ करा. तुमच्या मुलासोबत जे झालं ते मी बदलू तर नाही शकत, पण तुम्हाला विश्वास देऊ शकतो त्या गुन्हेगारांनी जे काही केलंय त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळणार. हात जोडतो, असं काही करू नका. जर त्यांना समजलं की मी सीआयडीला सगळं खरं सांगून टाकलंय तर ते माझ्या असं काही होणार नाही. खरं तर तुम्हाला हे आम्हाला आधीच सांगायला हवं होतं. तुम्ही विश्वास देऊ शकता ते गुन्हेगार दुसऱ्या कोणाला पुन्हा असा त्रास देणार नाहीत? हा, जर ती कन्साइनमेंट आली असेल आणि डीलिंग झाली असेल तर नक्कीच एखादा पुरावा मिळायला हवा. या खुणा कसल्या? ह्या बघून तर असं वाटतंय की एखादी अवजड वस्तू किंवा ट्रंक ओढत नेली असावी आणि दुसरी कुठली वस्तू इथे दिसत नाहीये. बहुतेक कन्साइनमेंटच असेल. तुमच्या दुकानात तर फारच छान कलेक्शन आहे पुस्तकांचं मिस्टर कवी. तुम्ही माझ्या दुकानात? मला फोन केला असता तर मीच आलो असतो. आपण व्हिडिओ चॅटवर सुद्धा बोलू शकलो असतो. तुम्हाला आमच्या इथे येणं आवडलेलं नाही का? नाही नाही, असं काही नाहीये. काय मागू तुमच्यासाठी, चहा की थंड? चहा थंड तर सगळं नंतर घेऊच, पण त्याआधी आम्हाला काही पुस्तकं विकत घ्यायची आहेत. मिळतील ना? हो, का नाही. बोला ना, कुठलं पुस्तक हवंय तुम्हाला? आम्हाला 4 पुस्तकं हवी. बाय बाय सन, द ग्रेट सायबर हाइस्ट, हाय लाईक अ काइट आणि स्टोन एज. काय झालं? पुस्तकांची नावं ऐकून काही आठवलं का? अरे, स्वतःच्याच दुकानातनं कोणी पळून जातं का? मॅडम, ती खूप क्रूर माणसं आहेत मॅडम. ते मला मारून टाकतील. जर खरं बोलला नाहीत ना तर त्या आधीच फाशीवर चढाल, शशांक आणि राजीवच्या खुनाच्या आरोपाखाली. नाही, मी त्यांचा खून नाही केला मॅडम. मला फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं लक्ष ठेवायला? ए, कवी, थांब. कवी, कवी,
6.21 नॅनोहर्ट्स. काय पण 6.21 नॅनोहर्ट्स. आता या आठवड्यातला शेवटचा मेसेज ते पाठवतील आणि पुन्हा गुन्हा करतील त्याआधीच त्या गँगला थांबवायला हवं. आणि सर जेवढे पण गुन्हे या गँगने केलेत ते सगळे आठवड्याच्या शेवटच्या दिवसात केलेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. हो, याचा अर्थ गुरुवारच्या दिवशी शेवटचा मेसेज यायचा आणि मग फ्रायडे आणि सॅटर्डे, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी ते गुन्हा करायला मोकळे. आणि जर ते गुन्हे एकाच प्रकारचे नाही आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते त्यांचं अपहरण, सायबर हल्ला आणि खंडणी. सर फॉरेन्सिक लॅबमधून आलोय. डॉक्टर साळुंखेनं वाळूमध्ये कोकेनचे ट्रेसेस सापडलेत सर. अच्छा, माय गॉड. म्हणजे ड्रग्ज स्मगलिंग पण करते ही गँग. कोणास ठाऊक आणखीन किती काळे धंदे करते ही गँग. देशाची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या गँगचा लवकरात लवकर निकाल लावावा लागेल. सर, ट्रान्समीटर 6.21 नॅनोहर्ट्स, राईट? 6.21 नॅनोहर्ट्स. मग आपण त्या गँगच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी पर्यंत पोहोचू शकतो. आता येईल खरी मजा. आता आपण फॉक्स हंटिंग करायची. सर थांबा, इथेच सिग्नल दाखवतो. हा फक्त लाल सिग्नल सापडला पाहिजे. बघ लवकर, लाल सिग्नल सापडतोय का? सर 12 वाजलेत. आता ब्रॉडकास्ट कोणत्याही क्षणी होईल. तो मेसेज आपल्याला कळलाच पाहिजे. हा, मिळतोय का? सर एक मिनिट सर. सर हा, एक मिनिट सर. इथे सर, इथे सर. अरे नाही, याने तर स्वतःचा जीव संपवला. दया, आय गँगचा लोगो. या गँगशी तर आपण आधी सुद्धा भिडलोय. कोण आहे तुझा बॉस आणि कोण कोण लोक सामील आहेत तुमच्या या धंद्यामध्ये? याचं उत्तर तुम्ही माझ्या तोंडून कधीच ऐकू शकणार नाही एसीपी साहेब. या गँगमध्ये काम करणारे गुन्हेगार त्यांच्या बॉसचं नाव कधीच सांगत नाहीत. त्या बदल्यात स्वतःला संपवतात. हा तर मेला, पण यानंतरचा गुन्हा तरी आपण थांबवला पाहिजे. तो काय नंबर आहे त्याचा सांग जरा. मेसेजचा काय अर्थ आहे? 92 नंबर पानावर 2309, 23वी ओळ. कबूम. कबूम? कबूम काय असतं सर? कबूम म्हणजे ब्लास्ट. ब्लास्ट म्हणजे एखादा बॉम्ब ब्लास्ट होणार आहे. पहिले जे शब्द मिळाले होते मेसेजमधून ते होते दस्तून एज, ब्लॅक फॉरेस्ट, घोस्ट. आणि आता कबूम, ब्लॅक फॉरेस्टमध्ये धमाका. अशाच निरपराध माणसांचे बळी जाण्याच्या आधी शोधावं लागेल की हा धमाका नक्की कधी आणि कुठे होणार आहे.